नमस्कार मित्रांनो, आज आहे आषाढी एकादशी. भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा दिवस. प्रत्येकाच्या घरात सकाळपासूनच एक वेगळीच लगबग सुरू झाली असेल ना. आषाढी एकादशी आपल्याला संयम, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा संदेश देते. इथे माझी पण देवपूजा झालेली आहे. देवाला फुले वगैरे वाहून घेतलेली आहे. त्यानंतर मग फराळाची तयारी करायची होती. मग इकडे मी साबुदाणा खिचडी बनवलेली आहे. त्यानंतर मग देवाला पण नैवेद्य म्हणून खिचडी पण दिलेली आहे. आणि त्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये ना दिंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यामुळे आम्हाला पण आवरून खाली जायचं होतं, म्हणून मग पटपट आवरून घेतलं. मुलांना पण अंघोळ वगैरे घालून घेतले आणि छान असं आवरून त्यांना खाली नेलेलं आहे. वातावरण पण खूप छान झालेलं होतं, असं पावसाचं वातावरण. अगोदर थोडासा पाऊस तर येऊनच गेलेला होता. सगळे भाविक जण इथे आलेले होते आणि बघा इथे महिलांनी पण मस्त फुगाड्या वगैरे खेळ्या. लहान मुली छान छान नटून थटून आलेल्या होत्या आणि मुलांनी पण पालखी घेतलेली होती. छानच सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेऊन देवाचं नामस्मरण केलं. भक्तिभावाने देवाची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग क्लब हाऊसमध्ये देवाचं दर्शनासाठी तिकडे नेलं आणि ते छान असं फराळ वगैरे सर्वांना देण्यात आलं होतं. त्यानंतर आम्ही वर आलो आणि इकडे बघ शिवांसाठी मखाण्याची खीर बनवली होती. त्याला पण ती खाऊ घातली आणि त्याला नंतर झोपी लावलं. त्यानंतर शिवान्या बोलली होती का विठ्ठलाचं भजन करून माझा व्हिडिओ बनवायचा होता. मग ती पण इकडे भजन करत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुम्हाला कसं वाटलं शिवान्याचं भजन नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर नायलॉन चिवडा देखील बनवायचा होता, तो पण बनवून घेतला. शिवांशची झोप झाली होती, त्याला पण इकडे आणलं. त्याच्यासोबत थोडासा टाइम स्पेंड केला आणि संध्याकाळच्या फराळामध्ये बनवायचं होते साबुदाण्याचे वडे. आषाढी एकादशी विशेष डिटेल ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की चेकआउट करून बघू शकता. त्यानंतर शिवान्या आणि शिवांश खेळून वर आली होती. शिवान्याची लुडबुड चालू होती. शिवान्याने इथे टेस्ट करून बघितले की वडे कसे झाले. तिला तर खूपच आवडले होते. चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. बाय.